गद्दार खासदार संजय दिना पाटलाने ऑन कॅमेरा 5 मर्डरची जाहीर कबुली दिल्याने त्यांची खासदारकी धोक्यात आली. त्यांच्यामुळं बाकीच्या 5 खासदारांची झोप उडालीये. संजय राऊतांनी कसलाही उशीर न करता थेट पोलीस आयुक्तांना पत्र लिहिलं. एका खासदाराने जाहीरपणे 5 मर्डरची कबुली दिली. त्यानंतर बॉम्ब टाकण्याची धमकी दिली. तो बॉम्ब घरात बनवतो का? चौकशी करा. UAPA खाली अटक करा. या 2 गुन्ह्यात जर संजय पाटलांना 2 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षा झाली तर खासदारकी तात्काळ रद्द होते. या 6 पैकी 1 गेला तर उरलेल्या 5 खासदारांचा 2/3 गट होत नाही. त्यामुळं हे 5 बंडखोर अपात्र होतील आणि शिंदेंचं ऑपरेशन त्यांच्यावरच उलटेल. निखिल वागळे यांनी संजय दिना पाटलांची कशी धुलाई केली? चला बघूया. मुंबईचे खासदार आहेत ईशान्य मुंबईचे संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना शिवीगाळ केली. या शिवीगाळीमुळे पत्रकार भडकले. नंतर संजय दिना पाटील यांच्या पत्रकार परिषदेवर पत्रकारांनी बहिष्कार टाकला. शेवटी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हस्तक्षेप करावा लागला आणि काहीतरी सारवासारव करावी लागली. त्यांच्या सांगण्यावरून संजय दिना पाटील यांनी व्हिडिओ करून पत्रकारांची माफी मागितली. मुद्दा असा आहे, संजय दिना पाटील यांना माफ करायला हवं का? पत्रकारांच्या संघटनात संजय दिना पाटील यांना माफ करायला तयार नाही आहेत. त्या असं म्हणतायत, त्यांनी पत्रकारांना फक्त शिवीगाळ केली नाही, त्यांनी धमक्या दिल्या आहेत, त्यांनी ठार मारण्याच्या धमक्या दिल्या आहेत. ते असं म्हणाले, स्मशानात घेऊन जाईन वगैरे. मी जर मनावर घेतलं तर खासदारकी बाजूला ठेवीन आणि तुम्हाला स्मशानात पाठवेन. मी स्वतः 5 खून केलेले आहेत अशी धमकी द्यायला ते विसरले नाहीत आणि तुमच्यावर बॉम्बही टाकेन असं ते विरोधकांना म्हणाले. ही जी धमकी आहे, हा गुन्हा आहे की नाही? तो केवळ एका क्षुल्लक माफीमुळे पुसला जाईल का? अजिबात जाणार नाही. हा गंभीर गुन्हा आहे. उद्या एखाद्या नागरिकाने दुसऱ्या नागरिकाला अशी धमकी दिली तर त्या धमकीची पोलीस गंभीरपणे दखल घेतली. मग संजय दिना पाटील यांनी दिलेल्या धमकीची दखल का नाही घ्यायची पोलिसांनी? खरं तर संजय दिना पाटलांना सरकारी संरक्षण आहे, म्हणजे पोलिसांचं संरक्षण आहे. Y दर्जाची सिक्युरिटी त्यांना दिलेली आहे. गुंडगिरी करणाऱ्या, शिवीगाळ करणाऱ्या, मारण्याच्या धमक्या देणाऱ्या खासदाराला सिक्युरिटी गरज काय सिक्युरिटीची? आणि संजय दिना पाटील याच्या धमक्या देतात पत्रकारांना. आज पत्रकारांना धमक्या दिल्या, उद्या मतदारांना देतील. निवडणुकीच्या वेळी हे लोक मतदारांपुढे हात जोडून जातात आणि नंतर 5 वर्ष मतदारांना धमक्या देतात आणि नंतर यांना वाटतं की माफी मागितली की सगळं संपेल. असं संपता कामा नये. मी तुम्हाला सांगतो, गुन्हा तर दाखल झालाच पाहिजे. कारण संजय दिना पाटील जे बोलत आहेत ते त्यांना या सरकारचं संरक्षण आहे म्हणून बोलत आहेत. त्यांना माहिती आहे देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असले आहेत, ते आपल्या विरुद्ध काहीही कारवाई करणार नाहीत. एकनाथ शिंदे आपल्याला वाचवतील म्हणून ते असं बोललेले आहेत. ते जर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत असते आणि असं त्यांनी केलं असतं तर देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर ताबडतोब गुन्हा दाखल केला असता. पोलीस काही करणार आहेत, मला अजिबात अपेक्षा नाही देवेंद्र फडणवीस काहीतरी कारवाई करतील. अशा भ्रमामध्ये मी अजिबात नाही आहे. लक्षात, अजिबात नाही मी या भ्रमामध्ये. एक चांगली गोष्ट झालेली आहे की उद्धव ठाकरे यांनी आता महाराष्ट्राचा दौरा चालू केलेला आहे. या खासदाराला धडा शिकवण्याचा एकमेव मार्ग असा आहे की तो पुन्हा निवडून येता कामा नये. संजय दिना पाटलांना पुन्हा या मतदारसंघातून तिकीट मिळेल असं मला वाटत नाही. कारण हा मुळामध्ये शिंदेच्या शिवसेनेचा मतदारसंघ नाहीये, हा भारतीय जनता पक्षाचा मतदारसंघ आहे. त्यामुळे भाजप या मतदारसंघावरचा दावा सोडेल 2029ला अशी शक्यता नाही. त्यामुळे संजय दिना पाटलांची ही खासदारकीची शेवटची टर्म आहे. लक्षात, त्यांना धडा असा शिकवला पाहिजे. संजय दिना पाटलांना खरा जाब जर विचारायचा असेल निवडणुकीत, पुढच्या विचारा असं मी सांगणार नाही. संजय दिना पाटील पुन्हा निवडून येतील अशी शक्यता नाही. मुळात त्यांना तिकीटच मिळणार नाही, मी म्हणतोय त्याप्रमाणे. पण आता संजय दिना पाटील आणि इतर जे 5 फुटीर खासदार आहेत यांच्या मतदारसंघातल्या मतदारांनी
स्वतःहून आपल्या लोकप्रतिनिधीला जाब विचारला पाहिजे. का तू पक्षांतर केलेस आम्हाला सांग. केवळ कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन चालणार नाही. कार्यकर्ते पोपटाप्रमाणे बोलतात आपल्या नेत्यापुढे. मतदारांनी हे विचारलं पाहिजे की तुम्ही का पक्षांतर केलंय हे आम्हाला सांगा. तुम्हाला जो फंड मिळत होता खासदाराचा, एमपी लॅड फंड, त्याचा खर्च तुम्ही कुठे केलाय हे दाखवा. तो केला नसेल तर का केला नाही हे सांगा. माझं असं म्हणणं आहे, खासदाराच्या घरापुढे जाऊन निदर्शनं करू शकतात, खासदाराला घेराव घालू शकतात शांततामय मार्गाने. हे सगळे लोकशाहीतले मार्ग आहेत. निदर्शनं, धरणी, घेराव. खासदार जोपर्यंत उत्तर देत नाही तोपर्यंत त्याला जाब विचारू शकतात हे लक्षात घ्या. संजय दिना पाटील आणि इतर जे 5 खासदार आहेत यांना धडा लोकशाही मार्गानेच विचारावा लागेल. संजय दिना पाटील मी 5 खून केलेत असं ते म्हणाले. संजय राऊत यांनी आपल्या पत्रात लिहिल्याप्रमाणे मुंबई पोलिसांनी या 5 खुनांची चौकशी केली पाहिजे. कुठे कुठे यांनी 5 खून केलेत, यांनी केलेत की यांच्या कुटुंबियांपैकी कोणी केलेत याची चौकशी केली पाहिजे. एक खासदार मुंबई सारख्या शहराचा जर उघडपणे सांगतो मी 5 खून केलेत आणि अभिमानाने सांगतो, तर पहिल्यांदा त्याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली पाहिजे ना कठोरपणे. पण पोलीस हे सत्ताधाऱ्यांपुढे मिंदे आहेत आणि त्याच सत्ताधाऱ्यांचं संरक्षण या संजय दिना पाटलांना आहे. त्यामुळे अशी कोणतीही चौकशी होणार नाही. पोलिसांना हेही माहिती आहे की सामान्य माणूस काय करू शकतो, मतदार काय करू शकतो. हे बरोबर आहे, त्यांचा काय भ्रम आहे असं माझं म्हणणं नाही. पोलिसांना हे माहिती आहे की एक एकटा सामान्य माणूस काही करू शकत नाही. पण मी तुम्हाला सांगतो, अनेक सामान्य माणसांचा समूह, मतदारांचा समूह एकजुटीने आपल्या लोकप्रतिनिधीला, आपल्या नेत्याला, आपल्या राजकारण्याला, आपण ज्याला मत दिलंय त्याला जाब विचारू शकतो हे लक्षात घ्या. एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, शिवसेनेचे खासदार म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार जे अनिल देसाई जो कायदेशीर मुद्दा मांडतायत, तो मुद्दा कोर्टाने नीट विचार केला आणि कोर्ट जर निपक्षपातीपणे वागलं तर या 6 खासदारांच्या विरोधात जाऊ शकतो. कारण काय आहे, अँटी डिफेक्शन लॉ काय म्हणतो की हे जे 6 खासदार आहेत, 2/3 गट जर वेगळा झाला आणि मूळ पक्षाने दुसऱ्या पक्षात विलीन व्हायचं ठरवलं तर हे 6 खासदार फुटलेले हे काही मूळ पक्ष नाही आहे. मूळ पक्ष 3 खासदारांचा आहे. त्यामुळे हे विलीन नाही होऊ शकणार दुसऱ्या पक्षामध्ये किंवा शिंदेच्या सेनेमध्ये. ते बेकायदेशीर असेल. पण आपल्याकडे काय आहे, सुप्रीम कोर्ट याकडे लक्ष देत नाही. सुप्रीम कोर्टाने वेळच्या वेळी लक्ष दिलं असतं तर गेल्या वेळेलाच 40 आमदार आणि 12 खासदार यांची खासदारकी आणि आमदारकी रद्द झाली असती. सुप्रीम कोर्ट सुनावणीच घेत नाही. जणू काय सुप्रीम कोर्टाचं आणि सत्ताधाऱ्यांचं साटलोट आहे. आता जर लोकशाही वाचवायची असेल तर मतदारांनाच पुढाकार घ्यावा लागेल. नागरिक म्हणून आपल्यालाच पुढाकार घ्यावा लागेल.